दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 3 जुलै 2025 सकाळची स्थिती. उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णतः बंद करण्यात आलं आहे. रात्री सांडव्यामधला विसर्ग बंद करण्यात आला होता आणि आता सकाळी पॉवर हाऊस करता जे 1600 क्युसेक पाणी नदीमध्ये सोडत होतं तेही आता बंद करण्यात आलेलं आहे. उजनी धरण हे उपयुक्त पातळीत 72.19% इतकं भरलं आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत आहे. 12,253 क्युसेकनं उजनीमध्ये पाणी हे जवळ मिसळत आहे, कारण खडकवासला धरणातनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे 6,000 क्युसेकनं. याचबरोबर भीमा खोऱ्यात असलेला पाऊस यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढते आहे. धरणावर मागील 24 तासामध्ये पावसाची नोंद नाही आहे. दरम्यान धरणामधला एकूण पाणीसाठा हा 102.34 TMC आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 38.68 TMC इतकं आहे. धरणातून सध्या भीमा सीना जोड कालव्याकरता 900 क्युसेक, मुख्य कालव्यात 1500 क्युसेक, दहेगाव योजनेकरता 80 आणि सीना माढा योजनेकरता 80 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. मागील 24 तासामध्ये 4.69 मिलीमीटर म्हणजे 0.98 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. आता उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे पूर्णतः बंद करण्यात आलं. पंढरपूरला आषाढी यात्रा भरलेली आहे आणि आता नदीपात्रातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्याकरता म्हणून उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद आहे. याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. पहिल्याच निवडणुकीमध्ये विधिमंडळात पोहोचलेले, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विक्रमी प्रश्न मांडणारे, नुकत्याच ब्राझीलचा साखर कारखानदारीवर दौरा यशस्वीरित्या पूर्ण करणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांची विधिमंडळाच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच पंढरपूरचे आमदार समाधानदादा आवताडे यांचीही निवड झाल्याबद्दल त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा.